लोकमान्य टिळकांची संकल्पना आणि अखंड महाराष्ट्राची अस्मिता यंदा दिल्लीच्या कर्तव्य पथावर जेव्हा गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष होईल तेव्हा अख्खा देश थक्क होऊन पाहेल। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवणारा चित्ररथ आता सज्ज झालाय। काय आहे याची वैशिष्ट्य पाहूयात या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्षात महाराष्ट्र आपल्या सर्वात मोठ्या उत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची झलक संपूर्ण जगाला दाखवणार आहे। गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ साकारण्यात आलाय। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातून मिळणारी सामाजिक एकतेची प्रेरणा आणि आजच्या काळातील आधुनिक तंत्रज्ञान याचा सुरेख संगम यात पाहायला मिळणार आहे। चित्ररथाच्या पुढच्या भागात गणरायाची भव्य मूर्ती असेल, तर मागील बाजूला सजावट कलाकार, मूर्तिकार आणि ढोल ताशा पथकांच्या माध्यमातून निर्माण होणारी मोठी रोजगार साखळी दाखवण्यात आली आहे। हा केवळ उत्सव नाही, तर हजारो हातांना काम देणारी एक अर्थव्यवस्था आहे, हेच यातून अधोरेखित होतंय। गेल्या वर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले दिल्लीत नेले होते, पण यंदाचा विषय अधिक व्यापक आहे। एक भारत श्रेष्ठ भारत या मंत्राला अनुसरून महाराष्ट्राने धार्मिक परंपरेला आत्मनिर्भरतेची जोड दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे रोटेशन पद्धतीमुळे काही वर्ष महाराष्ट्राला ही संधी हुकावी लागली होती, ज्यावरून मोठा राजकीय वादही झाला होता। मात्र जेव्हा जेव्हा महाराष्ट्र कर्तव्य पथावर उतरलाय तेव्हा तेव्हा आपल्या चित्ररथानं सर्वोत्कृष्ट मान पटकावलाय। यंदाची थीम ही केवळ भक्तीचीच नाही, तर ती श्रमाची आणि कलेची प्रतिष्ठा वाढवणारी आहे। तर सज्ज व्हा, यंदा दिल्लीच्या थंडीत महाराष्ट्राच्या ढोल ताशांचा कडकडाट आणि गणरायाचं दर्शन पुन्हा एकदा देशाचं लक्ष वेधून घेणार आहे। भक्तीच्या शक्तीला लाभणारी रोजगाराची जोड, महाराष्ट्राच्या चित्ररथ यंदा दिल्लीत ठरेल गोड। त्यामुळे महाराष्ट्राची ही कलाकृती यंदाही अव्वल ठरेल, यात काही शंका नाही। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।